अमरावती जिल्ह्यात 2018च्या कोरड्या दुष्काळात नुकसान झालेल्या संत्रा बागांसाठीचं अनुदान अद्यापही मिळालं नसल्याचा आरोप करत धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण इथल्या शेतकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। नुकसानग्रस्त संत्रा झाडांसाठी प्रति झाड 10,000 रुपयांचं अनुदान देण्याची मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। 2018 मध्ये अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे संत्रा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। त्यावेळी शासनाकडून पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। जिल्ह्यातील अनेक तालुक्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळालं, मात्र धामणगाव रेल्वे तालुक्यातील उसळगव्हाण येथील संत्रा उत्पादक शेतकरी आजही मदतीपासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे। नुकसानग्रस्त संत्रा झाडांसाठी प्रति झाड 10,000 रुपये अनुदान देण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। 2018 पासून सतत पाठपुरावा करून राहिलो। वाढलेल्या संत्र्याचा सर्वे झाला, शासनानं सर्वे केला, सर्वच झालं आणि बाकीच्या तालुक्याला, जिल्ह्याला, बाकीच्या समजा तालुक्याला मिळाले पैसे, पण आम्हाला अजूनपर्यंत 2018 पासून पैसे मिळाले नाही। कलेक्टरचे पत्र आहे, आयुक्ताचे पत्र आहे, आमच्याकडे पालकमंत्र्याचे पत्र आहे। आता आम्ही 2018 पासून सतत पाठपुरावा करून अजूनपर्यंतही आम्हाला 1 रुपया मिळाला नाही। म्हणून आमचं म्हणणं एकच आहे आता का प्रति झाड 10,000 रुपये प्रमाणे आम्हाला आता यांचा म्हणजे जे वाढलेल्या संत्र्याचा सर्वे झाला, संत्र्याच्या हिशोबाने आम्हाला प्रति झाड 10,000 रुपये शासनाने देण्यात यावा। जेथपर्यंत देत नाही, समजा जेथपर्यंत आम्हाला पूर्ण याची हे नाही देत, दखल नाही घेत, तेथपर्यंत आमचं उपोषण सतत चालू राहील।